कोकणातील प्रतिमहाबळेश्वर म्हणून मानले जाणारं म्हणजे आंबोली। आंबोलीतील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हिरण्यकेशी हे एक आहे। हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला। 7 गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते। मुख्य रस्त्यापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आतमध्ये जावे लागते। मंदिर गुहेतच आहे, येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो। गुहा साधारणतः 250 ते 300 मीटर लांब आहे। या मंदिरात समोरच महादेवाची पिंडी, गणेश मूर्ती आणि महालक्ष्मी दिसते। महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते। मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो। मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्याने सदोदित भरलेलं असतं। महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो। महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळीच धार्मिक कार्यक्रम, त्यानंतर दर्शन घेण्याचा कार्यक्रम सुरू होतो। सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती। महाशिवरात्री उत्सव हा मोठा उत्सव या ठिकाणचा होतो। या उत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकमधून भाविक खास करून हिरण्यकेशीला येत असतात। या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक या उत्सवासाठी उपस्थित होते। हिरण्यकेशीमध्ये यंदा महाशिवरात्री उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला। मी लक्ष्मण गावडे या ठिकाणी आज महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे या ठिकाणी आमच्या आंबोली हिरण्यकेशी या पवित्र तीर्थक्षेत्री फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नव्हे तर या ठिकाणी गोवा, कर्नाटक या राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आणि या पवित्र दिवशी या ठिकाणी सर्व या आमच्या परिसरामध्ये आमचा हा जो परिसर आहे तो या शिवभक्तांनी या ठिकाणी फुलून आलेला आहे। आणि या आपल्या आपण पाहता की आमच्या पाठीमागे अशी अलोट गर्दी आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी खूप गर्दी आहे। काल या ठिकाणी आमच्या सर्व आंबोलीतील ग्रामस्थांनी, महिला मंडळ, सर्व तरुण वर्गांनी या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण केली आहे।